श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर येत्या 8 ऑगस्टला सर्वात मोठी नारळी पौर्णिमा असणार आहे. म्हणजे जी श्रावण महिन्यामध्ये येते ती पौर्णिमा नारळी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. आणि प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी ही येत असते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. ही जी नारळी पौर्णिमा आहे तर ती वर्षातून एकदा येत असते, म्हणून या नारळी पौर्णिमेला विशेष असं महत्त्व दिलं जातं. पौर्णिमा तिथी जी आहे तर ती माता लक्ष्मीला, त्यासोबतच आपल्या घरातून आपले नकारात्मकता, इडापिडा, दारिद्र्य दूर करण्यासाठी, आपल्याला ज्या बाधा झालेल्या आहेत आपल्या घराला तर त्या दूर करण्यासाठी अतिशय महत्त्वाची मानली जाते. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नारळी पौर्णिमेच्या दिवशी करण्यासाठी अतिशय सुंदर साधा उपाय पाहत आहोत. आपल्याला आपल्या घरावरून अशी वस्तू उतरवून टाकायची आहे. यामुळं आपल्या घरातील सर्व अडीअडचणी, बाधा दूर होऊन जातील. आपली इडापिडा नष्ट होईल, आपलं दारिद्र्य संपून जाईल, आपल्या घराची, मुलांची भरभरून अशी प्रगती होईल. असा हा उपाय आपण पाहत आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सुंदर माहिती पाहत आहोत. तर या 8 ऑगस्टच्या दिवशी म्हणजेच नारळी पौर्णिमेच्या दिवशी बघा, जे कोळी लोक असतात तर ते समुद्राची पूजा करून नारळ समुद्र देवतेला अर्पण करत असतात. म्हणून ही जी पौर्णिमा आहे तर ती अतिशय महत्त्वाची मानली जाते. म्हणूनच आपल्याला आपल्या घरावरून ही वस्तू उतरवून टाकायची आहे, म्हणजे नारळ उतरवून टाकायचा आहे. तर बघा, आपल्याला दुकानामधून एक नवीन नारळ विकत आणायचा आहे. तर हा जो नारळ आहे तर तो यापूर्वी कोणत्याही पूजेमध्ये मांडलेला नसावा किंवा या नारळाची पूजा केलेली नसावा. असा एक नवीन नारळ घ्यायचा आहे. त्यावरती आपल्याला कुंकानं स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. स्वस्तिक हे शुभ कार्याचं, मांगल्याचं प्रतीक मानलं जातं. तर बघा, स्वस्तिक काढून घेतल्यानंतर आपल्याला आपल्या हातामध्ये जो नारळ आहे तर त्या नारळाला कलाव्याचा धागा जो आहे तर तो 3 वेळा गुंडाळून घ्यायचा आहे. म्हणजे मौली ज्याला आपण थोडक्यात म्हणतो तर ती 3 वेळा गुंडाळून घ्यायची आहे. घेतल्यानंतर बघा, हा जो नारळ आहे तर तो तुम्हाला तुमच्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर तिथं घेऊन उभा राहायचा आहे. तिथं घेऊन उभा राहिल्यानंतर तुम्हाला घड्याळाचा काटा ज्याप्रमाणे फिरतो तर त्याप्रमाणे आपल्या घरावरून हा नारळ 7 वेळा उतरवून घ्यायचा आहे. तर बघा, 7 वेळा उतरवून घेत असताना आपल्याला आपल्या घरातील इडापिडा, अडचणी दूर होऊ देत, माझ्या घराला लागलेली नजरबाधा, नजरदोष हे निघून जाऊ देत असं आपल्या मनामध्ये म्हणायचं आहे. आणि हा नारळ 7 वेळा गोलाकार उतरवून घ्यायचा आहे. उतरवून घेतल्यानंतर हा नारळ आपल्याला आपल्या घराबाहेर फेकून द्यायचा आहे. तर बघा, जिथे पण 4 रस्ते एकत्र येतात, म्हणजे थोडक्यात जिथे पण चौक असतो अशा ठिकाणी तुम्हाला हा नारळ टाकायचा आहे. पण इतर कोणत्याही व्यक्तीचा स्पर्श या नारळाला होणार नाही, याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. आणि अशा सुनसान चौकामध्ये तुम्हाला हा जो नारळ आहे तर तो टाकून द्यायचा आहे. अशा पद्धतीनं हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. तर बघा, या नारळासोबत तुम्ही 2 लवंगा जरी घेतल्या किंवा काळे मिरे जरी घेतले तर अतिशय उत्तम राहील. त्या नारळासोबतच त्या वस्तू उजव्या हातामध्ये धरून तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजावरून 7 वेळा उतरवायच्या आहेत आणि घराबाहेर नेऊन टाकून द्यायच्या आहेत. अशा पद्धतीनं अतिशय साधा सोपा उपाय तुम्हाला या पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. पौर्णिमेचा दिवस हा आपल्याला महिन्यातून एक दिवस असा मिळालेला असतो की जो माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि त्यासोबतच आपल्या घरातील सर्व इडापिडा, दरिद्री घालवण्यासाठी, नकारात्मकता, आपल्या घराला झालेल्या बाधा किंवा आपल्या मुलांना झालेले नजरदोष दूर करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. म्हणून हा अतिशय साधा सोपा उपाय आपण या नारळी पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. हा उपाय करताना आपल्याला कोणाशीही अजिबात बोलायचं नाही, मौन पाळायचं आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही हा उपाय नक्की करून पहा. नक्कीच तुमच्या घरातील सर्व इडापिडा, बाधा ज्या पण आहेत तर त्या नष्ट होऊन तुमच्या घराची, मुलांची भरभरून अशी प्रगती होईल.